श्री स्वामी समर्थ. तर बघा ताईने हा कलश घेतलेला आहे आपल्याकडं आणि ताई कलश घेण्यासाठी शॉपला आलेले आहे. तर हा कलश जो आहे ताई पैशाचा कलश आहे. तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी फक्त हळदी कुंकू लावायचं, एखादं गुलाबाचं फुल ठेवायचं, तुमची इच्छा ह्या कलशाला हात लावून बोलायचं. धन वाढण्यासाठी आपण ही सेवा करतो. तर यातले कसे धन जसे वाढले तसे आपल्या घरातले धन वाढतात. तुमची जी इच्छा आहे ती मंगळवार शुक्रवार बोलायची, लक्ष्मी समोर ठेवायचा आणि त्याच्यानंतर कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये हा कलश ठेवून द्यायचा आणि अगरबत्ती धूप वगैरे लावायचा, सुगंधी गुलाबाचा वगैरे. तर ताईने बघा शंखचक्र नाम पण आपल्याकडे घेतलेलं आहे. खूप सुंदर आपल्याला शंखचक्र नाम सुद्धा मिळतं बरं का सेवा करण्यासाठी. ह्याच्यामध्ये आपल्याला बालाजींचं सुद्धा मिळतं. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता. शंखचक्र नाम बालाजी भगवानांचं पण आहे आणि प्रतिमा सुद्धा बालाजी भगवानाची तुम्हाला आपल्याकडे मिळते. त्याचबरोबर ताईंनी बघा कबश घेतलेले आहेत 2. त्याचबरोबर ताईंची एक सुंदरशी डिश आहे, गंध आहे, प्रकट दिन आहे स्वामींचा. तर स्वामींना मुकुट घेतलेला आहे. एक दिवा घेतला तुळशी वृंदावन, तुपाचा दिवा आणि सुंदर असं बघा ही धूपदाणी घेतलेली आहे ताईंनी आपल्याकडे. स्वामींना फरची टोपी मूर्ती आहे का, स्वामींना फरची टोपी घेतलेली आहे ताईंनी. तर पॅरेट पेन घेतलेला आहे, काढायची पूजा करू. तर एवढे सगळं बघा रविवार असल्यामुळे शॉपला खूप गर्दी आहे, खूप दुरून दुरून ताई येत आहेत. तर असंही ताईंची ऑर्डर आहे. ताई एवढ्या दुरून बारामतीवरून आल्या आणि स्वामींच्या कृपेने त्यांची सुद्धा भरभराटी व्हावी, कारण ताई आधीपासूनच आपल्याकडे पूजा साहित्य खरेदी करतात. तर शॉपला व्हिजिट सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यांना शॉपला यायचं आहे तरी लवकरात लवकर या. प्रकट दिनच्या अगोदर तुम्ही सुद्धा स्वामींची मूर्ती पूजा साहित्य घेऊन जा. श्री स्वामी समर्थ.